प्रत्येक सीझनच्या वेगळ्या वाईब्स असतात. म्हणजे बघा ना, उन्हाळा म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यासमोर मस्त थंडगार आईस्क्रीम, वेगवेगळ्या प्रकारचे पेय येतात. या सगळ्या गोष्टी तर येतातच, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन दोन गोष्टी येतात. त्या म्हणजे आंब्याचा रस आणि मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीनं तयार केलेली सांडग्याची भाजी. बरोबर आहे ना? असं कोणाकोणाला होतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यासाठीच मी आज तुमच्या बरोबर आहे ना, मस्त अशी सांडग्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग वाट कशाची बघायची, पटकन रेसिपी सुरू करूयात. अर्थातच सांडग्याची भाजी करतोय म्हटल्यानंतर आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे हे सांडगे. तर सांडगे हा एक वाळवणाचा प्रकार आहे. हे सांडगे मी अगोदरच करून व्यवस्थित वाळवून घेतलेले आहेत. भाजी करण्यासाठी सगळ्यात अगोदर हे आपल्याला भाजून घ्यावे लागतात. बऱ्याचशा जणींचं म्हणणं असतं की भाजी करताना काय प्रॉब्लेम होतो, पाणी टाकलं की सांडगे पूर्णपणे असे विरघळतात, म्हणजे ती भाजी न होता त्याचं बेसन होतं. तर त्याचं कारण हे सुद्धा आहे की जर तुम्ही सांडगे छान असे भाजून घेतले नाही ना, तर ते तशा पद्धतीचं बेसन त्याचं होतं. त्यामुळे आपल्याला सगळ्यात अगोदर हे सांडगे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे असतात. एखाद मिनिट आपण हे असेच मोकळे म्हणजे तेल न टाकता हलवून घेतलेले. आता आपण याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा तेल टाकून घेतोय आणि आता परत एकदा याला असं हलवत राहायचं. काय होतं माहितीये का, आता उन्हाळा आलाय, सगळ्या बायकांची लगबग असते की उन्हाळी पदार्थ करायचे. पण उन्हाळी पदार्थ म्हटलं की काय होतं ना, असं छान मस्त प्रशस्त अंगण लागतं किंवा टेरेस लागतं की ज्याच्यावरती ऊन हवा छान अशा पद्धतीनं खेळती राहील. पण शहरामध्ये या गोष्टी शक्य होत नाहीत. तर त्याच्यामुळेच ना आम्ही तुमच्यासाठी हे सांडगे देत आहोत. म्हणजे याच्या ऑर्डर्स आमच्यातर्फे स्वीकारल्या जातात. आता काय होतं माहितीये का, ऑनलाईन अनेक जण आता हे सगळे पदार्थ विकतायत, जसं की सांडगे असतील, मसाले असतील, लाडू असतील. पण मला काय वाटतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही असे खाद्यपदार्थ ऑनलाईन ऑर्डर करता त्यावेळेस सारासार विचार केला पाहिजे की बाबा ते कुठल्या ठिकाणावरून तुमच्या घरामध्ये येतंय, ते तयार करत असताना म्हणावी तेवढी स्वच्छता ठेवली जाते का, सोबतच तुमच्या पैशाची किंमत आहे का, आणि कोणत्या वातावरणात ते तयार होत आहेत, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. काय असतं ना, आपण जे पदार्थ खातो ना, ते पदार्थ तयार करत असताना जे विचार त्या माणसाच्या मनात असतात ना, ते विचार त्या खाण्याद्वारे आपल्या पोटात जात असतात. तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे बरं का, की ऑनलाईन कोणत्याही पदार्थाची ऑर्डर देत असताना या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवाव्यात आणि नंतरच ऑर्डर द्यावी. चला तर मग इथं तुम्ही बघू शकता छान असे आपले सांडगे भाजले गेलेले. या सांडग्यांचा आहे ना छान मस्त घमघमाट सुटलेला आहे संपूर्ण किचनमध्ये. हे सांडगे ना तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता बरं का, अप्रतिम असे लागतात. आता त्याच पॅनमध्ये आपण परत एकदा तेल घेत आहोत. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता. इथं मी 2 मोठे चमचे घेतलेले. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं आणि इथं मी एक मोठ्या आकाराचा असा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेते. ट्रान्सपरंट करून घेऊया. कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकत आहोत आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा. आता या आलं लसणाचा कच्चेपणा दूर करून घ्यायचा आहे. आलं लसणाचा कच्चेपणा गेल्यानंतर याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकतोय, सोबतच आपला काळा मसाला, तुम्ही मसाल्याचा रंग बघू शकता, अप्रतिम अशा पद्धतीचा आणि A1 बेस्ट क्वालिटीचा असा आपला हा घरगुती पद्धतीने तयार केलेला अस्सल सोलापुरी काळा मसाला आहे. हा काळा मसाला तिखट आहे, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे. हे मसाले सुद्धा या तेलामध्ये छान असे परतवून घेऊयात. आपले पदार्थ तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये सोबतच स्क्रीनवरती व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, त्याला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. मसाला तेलामध्ये छान असा परतला गेलेला आहे. मगाशी आपण जे सांडगे भाजून ठेवलेले होते ना, ते आता याच्यात टाकून घ्यायचे. आणि आता या स्टेजला याच्यामध्ये आपण जेव्हा पाणी टाकतो ना, ते पाणी आपल्याला कोमट असं वापरायचे. कोमट किंवा गरम, नॉर्मल पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग सांडगा असा दांडरल्यासारखा होतो आणि आपण म्हणतो की माझा सांडगा शिजत का नाहीये.
आज मी हा सांडगा सरभरीत करणार आहे, तर त्याच्यामुळे थोडंसंच पाणी वापरणार आहे. जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर जास्त पाणी वापरू शकता. मस्त हा सांडगा शिजण्यापुरतंच मी पाणी टाकून घेतलेलं आहे. सांडग्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ अगदी थोडंसं टाकून घेते. आता आपल्याला हे साधारण एक 5 ते 6 मिनिट झाकून ठेवायचं आहे. मध्यंतरी आपल्याला चेक करायचं आहे. जर आवश्यकता वाटली तर याच्यामध्ये तुम्ही परत थोड्याशा पाण्याचा वापर करू शकता. साधारण एक 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपली सांडग्याची भाजी. एक सांडगा जो आहे ना तो छान मस्त असा फुलला गेलेला आहे आणि मऊसूत झालाय बरं का, कारण की ते बघताच आपल्याला समजतं लगेचच. आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट. अगदी थोडंसं टाकायचं आहे, म्हणजे साधारण 2 छोटे चमचे मी टाकून घेतलेले. एकत्रित करून घेऊयात. खूप जास्त काही सहाय्याच नाही, खूप जास्त आटापिटा नाही आणि अगदी मोजकेच मसाले. इतक्यामध्ये आपली ही छान अशी सांडग्याची भाजी तयार होते. सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणेच आपला हा देखना देवा. चला, फर्स्ट क्लास अशी आपली ही सांडग्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते. उन्हाळा स्पेशल अशी आपली ही सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं करतात का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.